आवाज मानदेशाचा। म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कोमण यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। वाढदिवसानिमित्त पानवण येथील श्री संत गजानन महाराज अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप तसेच स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले। शुक्रवार रोजी विविध उपक्रमांच्या माध्यमातून हा वाढदिवस साजरा करण्यात आला। म्हसवड पोलीस स्टेशनचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अल्पावधीतच संदीप कोमण यांनी नागरिकाभिमुख आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्यांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली। पोलीस ठाणे हे केवळ कायद्याची अंमलबजावणी करणारे कार्यालय नसून नागरिकांना न्याय मिळवून देणारे केंद्र आहे, अशी सकारात्मक प्रतिमा त्यांनी निर्माण केली। याच कार्यशैलीमुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी नागरिक, पोलीस पाटील, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती। वाढदिवसाचे औचित्य साधून संदीप कोमण यांनी पानवण येथील श्री संत गजानन महाराज अनाथ आश्रमाला भेट देत तेथील विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, दप्तर, कंपास पेटी आदी शालेय साहित्याचं वाटप केलं। त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी गोड स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले। मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले। या कार्यक्रमास आश्रम शाळेचे संस्थापक, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, विविध गावांचे पोलीस पाटील तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। म्हसवड परिसरातील नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम करण्याची भूमिका घेतल्यामुळे संदीप कोमण यांच्याविषयी सर्व स्तरातून आपुलकी आणि विश्वास निर्माण झाला। कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबर सामाजिक कार्यातही ते सक्रिय सहभाग घेत असल्याचे या उपक्रमातून दिसून आलं। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कोमण म्हणाले, सर्वांच्या शुभेच्छा माझ्यासाठी अनमोल आहेत, त्या मी आनंदाने स्वीकारत आहे। म्हसवड पोलीस स्टेशन मध्ये काम करताना मला अतिशय चांगला अनुभव येत आहे। येथील नागरिक, पोलीस पाटील, पत्रकार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि सर्व सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे। या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो। मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।